मल विसर्जनाच्या वेळी मलासोबत रक्त दिसून आले तर आपण फार घाबरून जाता. मलविसर्जनानंतर जेव्हा रक्त थेंबाथेंबाने पडू लागते किंवा कधीकधी रक्ताची बारीक धार पण लागते, याला खरं तर रक्ताची मूळव्याध म्हणतात. परंतु रक्तमिश्रित मल पडत असेल तर तो मोठ्या भागातील अल्सरेटिव्ह कोलायटिस असतो, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. मोठ्या आतड्याच्या अंतस्त्वचेला म्हणजे याला श्लेष्म म्हणतात. याला जेव्हा सूज येते त्यावेळी या व्याधीचं कारण घडत असते. यासाठी विषाणू जीवाणू आहे असं गृहीत नाही धरता येत. यामध्ये टायफॉईड किंवा कॅन्सर अशा लक्षणंसुद्धा सांगितले जातात, परंतु हे प्रमाण फार कमी आहे. यासाठी सिग्मॉइडोस्कोपी नावाची एक टेस्ट असते, त्याद्वारे या रोगाचे परीक्षण केले जाते. परंतु मुळात यामध्ये आतड्यातील गळू फुटणे व त्यामुळे गुदामधून रक्त वाहणे चालू होते. हे विशेषतः आम्लपित्त म्हणजे ॲसिडिटी किंवा जठरात एखादा व्रण होणे यामुळे हे घडते. बरेचदा याची कारणं म्हणजे त्यासाठी ॲसिडिटीसाठी मोठमोठी औषधं घेणे, त्यामुळे निर्माण होणारी उष्णता किंवा नेहमी टेन्शनमध्ये राहणं, ज्या चिंताजनक स्थितीत असणं, हे सुद्धा ह्या आजाराचं कारण एक समजले जाते. ही व्याधी मानसिक ताण वाढल्यामुळे निर्माण होते असं बरेचदा लक्षात आलेलं आहे. या पोटातील व्रणाची जी कारणे असतात ती सर्व कारणे अल्सरेटिव्ह कोलायटिस होण्यामागे असतात. त्यामुळे रुग्णाची भूक म्हणजे आपली भूक कमी होते, जेवणामध्ये अन्नावर लक्ष जात नाही, वजन पण काही प्रकरणामध्ये रक्त नेहमी जर गेलं तर रक्तसुद्धा कमी होतं. तर यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे आधी आपली पचनक्रिया नीट ठेवणे आणि पचनक्रिया नीट ठेवण्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे उपवास आणि पाचक अन्न खाणे. त्यामध्ये मुगाची डाळ आहे, डाळीचं पाणी आहे किंवा ताक आहे, असे पाचक पदार्थ पोटामध्ये गेले तर हा आजार बरा होऊ शकतो. अजीर्णामुळे मोठ्या आतड्यात मलाचा साठा तयार होतो आणि त्यामुळे त्या आतड्यावर ताण पडतो आणि मग या मोठ्या आतड्याला हे वाढलेलं जे अतिरिक्त काम असते त्यामुळे आतड्याला सूज येते. लहान आतडे आणि मोठे आतडे यांना जोडणाऱ्या सांध्याजवळ शेपटासारखा एक लांबट भाग असतो, त्याला आंत्रपुच्छ किंवा अपेंडिक्स म्हणतात. त्याला सूज आली असता वेदना होतात, म्हणून तो भाग शल्यक्रिया करून कापून टाकतात. यालाच अपेंडिक्सचे ऑपरेशनसुद्धा म्हणतात. अपुरी झोप किंवा आपल्या व्यवसायातील चिंता, कामाचा वाढता व्याप किंवा मनावर पडणारा अनाठायी ताण, या मानसिक ताणामुळेही मोठ्या आतड्याला सूज येण्याची शक्यता असते. या आजारात ॲलोपॅथिक औषध घेत असताना किंवा घेण्यापूर्वी आहाराचा उपाय करून बघितला पाहिजे. त्यामध्ये ताक हे पचायला हलके आणि पाचक असते. ताकात असलेले लॅक्टिक ॲसिड आतड्यात जमा झालेला मल साफ करते, मलाचे सडणे रोखते, आतड्याची सूज नाहीशी करते. तर अशावेळी ताक पिण्याचा प्रयोग काही दिवस करून बघावा.
तसेच सोबत हलके अन्न म्हणजे मुगाचे पाणी मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे, किंवा मुगाच्या डाळीची खिचडी, बाजरीच्या पिठाची कांजी किंवा पालेभाज्यांचे सूप असा आहार घ्यावा. असे पदार्थ खाऊ नये की ज्यामुळे मल विसर्जन करताना त्रास होईल, म्हणजे कठीण असा मल निर्माण होईल असा आहार घेऊ नये, कारण अजीर्ण ह्या रोगाचे मुख्य कारण आहे. आणि तळलेले पदार्थ, गरम मसाले, आले लसूण, लोणचे हे असे पदार्थसुद्धा ह्या आजाराला कारणीभूत असतात. बरेचदा ॲलोपॅथिक औषधं जे असतात काही, त्यामुळे पण हा काही वेळापुरता आजार होण्याची शक्यता असते. मलामध्ये रक्त आढळल्यास एकदम घाबरून जाण्याचं काही कारण नाही. जरी हे लक्षणं कॅन्सरसारख्या आजाराशी निगडीत असले तरी सुरुवातीला ही कारणं फार कमी रुग्णांमध्ये आढळतात. परंतु त्यामुळे वजन कमी होणे, भूक नाहीशी होणे, रक्ताचे प्रमाण कमी झाल्यामुळे ॲनिमिया होणे ही कारणं त्यामध्ये असतात. त्यामुळे त्याची नीट काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरकडे जाण्यापूर्वी आहार मी सांगितल्याप्रमाणे बदलवला पाहिजे. साधा सोपा आहार, उपवाससुद्धा केला पाहिजे. आणि यामध्ये होमिओपॅथीची चांगली औषधं आहेत. नक्स ओमेगा, आर्सेनिक अल्बमसारखी औषधं आहेत. परंतु होमिओपॅथीची औषधं जी असतात ती रुग्णाचं पूर्ण स्टडी केल्यानंतर, म्हणजे त्याची हिस्ट्री घेतल्यानंतरच दिली जातात. त्यामुळे स्वतःच्या मनाने औषधं घेण्यापूर्वी होमिओपॅथिक डॉक्टरचा सल्ला घेऊन जर ती औषधं घेतली तर हा रोग नाहीसा होऊ शकतो.